रुपये 1500 मुद्दलाचे दर साल दर शेकडा किती दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 420 रुपये होईल. आता या ठिकाणी मुद्दल दिलेले आहे आणि कालावधी दिलेला आहे. दर या ठिकाणी काढायचा आहे. सरळ व्याज दिलेला आहे. मग दर काढताना त्या दराचे सूत्र आहे द बरोबर स गुणुले 100 भागिले म गुणुले क. आपण या ठिकाणी आता किंमत घालूया. किती मुद्दल आहे 1500 रुपये म्हणजे 1500 मुद्दलाचे दर किती आहे, किती दराने आपल्याला माहीत नाही म्हणजे हे ते प्रश्नचिन्ह आलं. किती कालावधी आहे 4 वर्षाचा आहे. कालावधी दिलेला आहे 4 वर्षाचा आणि सरळ व्याज किती दिलं आहे 420 एकूण 420. मग आता आपण सूत्राप्रमाणे या ठिकाणी घालूया. आपल्याला दर काढायचा आहे. मग द बरोबर स म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज किती आहे 420. 420 गुणुले 100 भागिले म म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे 1500 रुपये. 1500 गुणुले क म्हणजे कालावधी. कालावधी किती आहे 4 वर्षाचा आहे. मग आता आपण भागाकार करूया. या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. मग आता राहिले किती 420 भागिले 15 चौक 60. आता या ठिकाणी पुन्हा भागाकार करूया. ह्या शून्याला हे शून्य गेलं. 6 एके 6, 6 7 42 म्हणजे 7 किती दराने आपण हे करणार आहोत 7 दराने. 6 7 42 7 म्हणून दराला 7 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 7 रुपये हा त्याचा दर असेल.